मोठा होऊ लागला, यशोदे तुझ्या कृष्णाला सांग. काय सांग? अगं चोऱ्या करतोय, कंटाळलो आम्ही. यशोदे कृष्णाशी सांगावे गोकुळी राहावे का जावे. अगं आम्ही काय गोकुळ सोडून जावं की काय? गोकुळ सोडून जायची पाळी आणली तुझ्या कृष्णानं. म्हणले तुम्ही कशाला गोकुळ सोडून जाता, यालाच ठेवीत नाही म्हणले गोकुळामध्ये. मग पाठवते याला शाळेमध्ये. उद्यापासून सगळे गोपाळ गोळा केले आणि त्या गोपाळाला सांगितलं, कृष्णा चल तुझे सगळे मित्रमंडळी जमाव. सगळे उभे केले एका रांगेमध्ये. पकडा रे कानं पकडले. उद्यापासून तुम्ही गावात थांबायचं नाही. मग कुठं? गाई वळायला. दुसऱ्या दिवशी सकाळी भगवंतांना आंघोळ केली, डोक्यावर मोर मुकुट घातला, खांद्यावर घोंगडी घेतली, हातामध्ये काठी, पिवळा पितांबर नेसला आणि आता देव गाई वळायला निघाले. गाई वळायला गाई घेतल्या, छोट्या गाई वेगळ्या काढल्या. मोठ्या गाई मोठ्या गोपाळानं वळायच्या आणि छोट्या गाई छोट्या गोपाळानं वळायच्या. गाई घेतल्या आणि सगळे गोपाळ पुढे निघाले. सगळ्या गोपाळाच्या मध्यभागी भगवंत चालतोय. वर्णन केलं, छोटी गैया छोटे ग्वाल. देव गाई वळायला निघाले बरं. ऐका, देव आहे देव, तरी देखील गाई वळल्या. आपण सर्वसामान्य तुच्छ माणसं आहेत, पण गायीची सेवा करायला लाज वाटते आपल्याला. गायीची सेवा करायला अहो, जोपर्यंत देव गोकुळामध्ये राहिला तोपर्यंत पायात चप्पल न घालता, पायात बूट नाही, चप्पल नाही, अनवाणी पायानं त्या वृंदावनामध्ये गोकुळामध्ये गायी वळल्या त्या यमुनेच्या काठावर. आणि आज आपण तुच्छ माणसं आहेत माणसं, तरी देखील आपल्याला गायीची सेवा करायला आणि गायीचं शेण काढायला लाज वाटते. लाज. छोटी गैया छोटे ग्वाल, छोटू सुमेरू मदन गोपाल. छोटी गैया छोटे ग्वाल, छोटी गैया छोटे ग्वाल. छोटा सो मेरा मदन गोपाल. छोटी गैया छोटे ग्वाल. छोटू सुमेरू मदन गोपाल. छोटू सुमेरू मदन गोपाल. छोटो सो मदन गोपाल. छोटी गैया छोटे ग्वाल. छोटसो मेरो मदन गोपाल. देव गाई वळायला निघाले. तिथं वेगवेगळे खेळ खेळायचे, वेगवेगळे खेळ. लगोरी, हमामा, हुतुतू, चेंडू फळी. एकदा खेळ रंगला. किती रंगला? ऐका, पेंद्याकडे बॉलिंग आली होती आणि कृष्णाची बॅटिंग होती. लक्ष इकडे द्या. माय पेंद्यानं बॉल टाकला. तुम्ही म्हणाल महाराज हे चेंडू फळीचा खेळ तवा होता काय, आता निघाला ते. सचिन तेंडुलकर पासून कपिल देव पासून नाही. जगातलं पहिलं पीच तिथं यमुनेच्या काठावर होतं आणि तिथं पहिला डाव रंगला क्रिकेटचा खेळ तेव्हाचा, आताचा नाही. बॉल पेंद्यानं टाकल्याबरोबर कृष्णानं असा मारला. यमुनेच्या काठावर एक झाड होतं कदंबाचं, जे काय म्हणायचं ते म्हणा. यमुना वाहते आणि त्या यमुनेच्या काठावर त्या काळ्याभोर पाण्यामध्ये सावली पडलेली त्या कदंबाच्या झाडाची, आणि ते चेंडू जे उडाला तो त्या झाडावर अडकून बसला. झाडावर पेंद्या रडायला लागला. म्हणला, किसन्या आपल्याला परत पाहिजे तो बॉल. कृष्ण म्हणला, अरे रडतोस कशाला, आता आणून देतो. पण सगळे गोपाळ म्हणले, अरे कृष्णा नको जाऊ त्या झाडावर, नको जाऊ. तिथं यमुनेचा तो डोह फार खोल आहे, पाणी खोल आहे, पडशील, नको जाऊ. पण तो ऐकतो होय, समजावून सांगतायत गोपाळ, पण कृष्णानं नाही लक्ष दिलं. चढला झाडावर चढला. बरं तो बॉल असा हाताला येत होता जवळ, हात पोहोचणार त्याच्यापाशी, पण त्यानं फांदी हलवली, मुद्दाम तो बॉल चेंडू पाण्यात पडला, मुद्दाम पडला. बरं पाण्यात पडल्यावर ते बॉल खाली तळाला बुडाला गेला.
चेंडू बुडला. मला एक सांगा, घरी कधीही प्रयोग करून पहा, लेकराचा चेंडू बॉल असते माय खेळायचा, कधीही टोपल्यात, पाण्याच्या टोपल्यामध्ये त्या पाण्यामध्ये टाकून पहा, बॉल कधी बुडतो का? पण त्यानं ते मुद्दाम बुडवला. कोण? कृष्णानं. त्या चेंडूकडे पाहिल्याबरोबर बुडला ते, त्यानं मुद्दाम बुडवला चेंडू. चेंडू बुडाला की यानं पाण्यात उडी मारली. कोण? कृष्णानं. उडी मारल्याबरोबर सगळे गोपाळ घाबरले. कशामुळे घाबरले? कारण त्या यमुनेच्या पाण्यामध्ये, त्या खोल असणाऱ्या डोहामध्ये कालिया नावाचा एक साप राहत होता. कालिया नावाचा. त्या कालियाच्या विषामुळं सगळं पाणी विषारी झालं होतं. त्या कालिया डोहामध्ये, त्या नदीत, त्या डोहाचं नावच पडलं होतं कालिया डोह. तिथं पाणी पिलं एखादं जनावर, गाईनं, म्हशीनं, बैलानं पाणी पिलं की मरून पडायचं. बरं, पाणी पिल्यावर तर मरून पडायचं. एखादा पक्षी जरी त्या पाण्यावरून उडत गेला तर त्या पाण्याचा विषाचा प्रभाव एवढा, ते पक्षी देखील पाण्यात मरून पडायचं, एवढं विषारी पाणी झालेलं. पण कृष्णानं जशी उडी मारली पाण्यात, सगळे गोपाळ घाबरले. गड्या हो, आता आपला किसन्या वापस येत नाही, आता तो मरणार, कालिया त्याला खाणार. सगळे गोपाळ घाबरले. गड्या हो, कृष्ण गडी आपुला, गड्या हो, गड्या हो, गड्या हो, कृष्ण गडी आपुला, यमुना डोही बुडाला, यमुना डोही बुडाला. गड्या हो, कृष्ण गडी आपुला, यमुना डोही बुडाला. हो, आता काय आपला कृष्ण परत येत नाही. बस सगळे गोपाळ घाबरले. एक जण म्हणला, अरे कोणीतरी वाचवा कृष्णाला. पण दुसरा गोपाळ म्हणला, अरे आपला जीव केवढा, बोलतोस केवढा, आपल्याच्यानं वाचवणं होते होय त्याला. जा गावाकडं, जा गोकुळामध्ये कोणीतरी बोलवून आणा. मग पेंद्याला म्हणले सगळे, पेंद्या तूच बॉल टाकला होता आणि तूच कृष्णाला हट्ट केला की माझा बॉल मला परत दे. जा आता तूच बोलवायला. यशोदा माईला काय उत्तर देणार आम्ही, जा तूच. पेंद्या पळत पळत गोकुळाकडे गेला. गोकुळात जाऊन सांगितलं, अरे आपला कृष्ण त्या कालिया डोहामध्ये उडी मारली. उडी मारली शब्द ऐकले सगळे गवळी आणि गवळणी घाबरल्या. सगळेजण पळत पळत धावत धावत यमुनेकडे यायला लागले. यमुनेकडे येत आहे, पण वाटेनच यशोदेनं विचारलं, पेंद्या अरे कसा काय गेला बॉल, कसा काय पडला चेंडू पाण्यामध्ये, सांग मला. पेंद्या सांग सांग सांग, पेंद्या सांग सांग सांग, पेंद्या सांग 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 सांग, पेंद्या सांग सांग सांग. हरीचा चेंडू पाण्यात गेला, हरीचा चेंडू पाण्यात गेला, हरीचा चेंडू पाण्यात गेला. पेंद्या सांग सांग सांग, पेंद्या सांग सांग सांग, पेंद्या सांग सांग सांग, पेंद्या सांग सांग. हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा. गाई वासरे घुंगरती रे, वेळ झाली ती बंधरी. गोपाळ सगळे जबडे असता, गोपाळ सगळे जबडे असता. कोण सुचली एवढता, कोण सुचली एवढता. पेंद्या सांग सांग सांग, पेंद्या सांग 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 सांग, पेंद्या सांग सांग सांग, पेंद्या सांग सांग. हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, पाण्यात गेला कसा. एकदा नाही, घरापासून निघाली यशोदा तेव्हापासून यमुनेपर्यंत येईपर्यंत 100 वेळा विचारलं, पेंद्या सांग, पेंद्या सांग, पेंद्या सांग, हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा. अरे पाण्यात बुडतच नाही चेंडू, बुडालाच कसा. बरं गाई वासरे हंबरती रे, गोपाळ सगळे जवळी असता, कोण सुचली अवदसा. इतके सगळे तुम्ही गोपाळ पोरं जवळ जवळ होते, मग त्यालाच जायची काय गरज होती. एकदा नाही 100दा विचारलं आणि आक्रोश केला यशोदेनं, माझा कृष्ण काय परत येत नाही आता.
गवळणीनं धरलं आणि यशोदा जसं जसं धरली तशी तशी त्या डोहाच्या जवळ जाऊ लागली. सोडा मला, सोडा, आता माझा मुलगा राहत नाही, मला सुद्धा जीव द्यायचा. जसं जसं गवळणी धरायला लागल्या तसं तसं यशोदा त्या डोहाच्या सावकार जशा त्या बाया धरू लागल्या का गवळणी तशी यशोदा पुढं पुढं चालली. जाऊ द्या मला, उडी मारते मी पाण्यात, जाऊ द्या. पण जरा असं काय गवळणीनं ढिलं सोडलं की मग आपोआपच मागे यायला लागली. तेव्हा कृष्णाला वाटलं जीव देते म्हणू लागली आणि आता जरा असं काय ढिलं सोडलं तर आता जीवाच्या भीतीनं मागं सरकायली होय. तसंच आहे ना, पहा तुम्ही. वानर माहिती आहे, वानर सगळ्याला माहिती आहे. वानराचा जीव त्या आपल्या पिल्लावर किती असते. रात्रंदिवस ते पिल्लू तिच्या पोटाला चिटकलेलं असते, रात्रंदिवस. पण जेव्हा तिच्या जीवावर वेळ येते, नदी पार करायची असती त्या वानरणीला, तेव्हा पाणी जेव्हा ती बुडायला लागती, कमी पाणी आहे तोपर्यंत पिल्लाला अशी धरून ठेवते. पण जेव्हा पाणी जास्त होते तेच छातीला लावलेला पिल्लू काढतीन, आपल्या पायाखाली घेतीन, ते नदी पार करून जाते. तसं आहे माणसाचंही. यशोदेला पहिल्यांदा मुलावर खूप जीव, कृष्णावर, देव पोटी जन्मला, मारते मी उडी, गवळणी धरू लागल्या ना. आणि जेव्हा गवळणीनं ढिलं सोडलं तेव्हा आपापच मागं सरकली. आताही महिला मंडळीचं तसंच असते. मथाऱ्या पहा तुम्ही, आता एखादा गचकलं मथारी आक्रोश करते, हा आता माझा मालक गेला, माय वाचून काय फायदा, सोडा मला, टाकते मी उडी चितेमध्ये. चिता पेटलेली, मथाऱ्या दुसऱ्या धरतात तिच्या हाताला दाबून. पण जरा काय ढिलं सोडलं जाती का ती खरंच मारती का उडी. तसंही हे फक्त बेगडी नाते. कृष्ण पाण्यात शिरला आणि पाण्यात शिरल्यावर त्यानं एक भला मोठा नाग पाहिला, साप पाहिला. आणि झोपलेला होता तो, झोपलेला. त्याच्या भोवताल दुसऱ्या काही पुन्हा साप होते, त्याच्या पत्न्या होत्या, त्या कालियाच्या. त्यांनी पाहिलं पाण्यामध्ये एक बाळ, गोड दिसणार, अतिशय सुंदर, रूपवान, डोक्याला मोरमुकुट आहे, पिवळा पितांबर नेसलेला. कुणाचंही हे बाळ आणि पाण्यामध्ये कसं आलं. आणि आपला नवरा जर जागा झाला, तो कालिया नाग, तर याला मारून टाकणार, खाऊन टाकणार. त्याला जवळ बोलावलं, कोण रे बाळा, तू कशामुळे आलास. म्हणला मी कृष्ण आहे. कशामुळे आलास इथं. याला इथून हाकलण्यासाठी. अरे तो आमचा नवरा काली आहे, त्याला तर हाकलायला आलो म्हणला. त्याला मुद्दाम लात मारून जागा केलं भगवंतानं, लात मारून जागा केलं कृष्णाला. आणि दोघांचं युद्ध संपलं, घनघोर युद्ध कालियाचं आणि भगवान कृष्णाचं. त्याच्या फणावर उभं राहून तांडव नृत्य करायला सुरुवात केली भगवंतानं. तांडव नृत्य केले आणि तसा तो कालिया घायाळ झाला. तोंडातून रक्त ओकू लागला तो कालिया नाग. आणि मग शरण आला, कृष्णा मला माफ कर. म्हणला असा माफ नाही करणार. मग कसा करणार. तुला हा डोह सोडावा लागेल, तुला ही यमुना सोडावी लागेल. म्हणला मी जाणार कुठं. दुसरीकडे जर गेलो तर तो गरुड मला खाऊन टाकील, गरुड. कारण गरुड आणि साप याचं आधी खटकलं होतं. गरुड मला खाऊन टाकील. म्हणला आता नाही खाणार. म्हणला का नाही खाणार. माझ्या ह्या पायाचे ठसे तुझ्या मस्तकावर उमटले, डोक्यावर उमटले, आणि गरुड माझा सेवक आहे. मग आता तुला भीती नाही गरुडापासून. तो गरुड आणि साप याचं भांडण होतं आणि त्याच्या भीतीमुळेच तो तिथे येऊन लपून बसला होता त्या कालिया डोहामध्ये. मग पायाच्या खुणा पाहिल्याच्या नंतर गरुड काहीच करणार नाही असं जेव्हा सांगितलं तेव्हा तो भयमुक्त झाला. आणि मग त्यानं तो कालिया डोह आपल्या पत्नीसहित सोडून दिला. अशा प्रकारे देवानं पहिला जलशुद्धीकरण प्रकल्प म्हणतात. काय म्हणतो आपण त्याला, जलशुद्धीकरण. कुठलं केलं, त्या कालिया डोहाचं केलं. म्हणून मी कृष्णाला का म्हणतो, पहिला समाज सुधारक जर कोणी असेल तर तो आहे. पहिला क्रांतिकारी जर कोणी असेल तर तो भगवान कृष्ण आहे. पहिला संघटन मंत्री कोणी असेल तर तो आहे. सगळे गोपाळ मिळवून त्याने एक पहिल्यांदा संघटना सुरू केली, चोरायची संघटना. हा भगवान कृष्ण. चला झाली का तयारी ती. एका दिवशी यमुनेच्या काठावर गायी चारत आहेत सगळे गोपाळ. आणि एक राक्षस आला, राक्षस. वासराचं रूप घेतलं त्यानं, वासराचं रूप घेतलं आणि वासराचं रूप घेऊन
वासराच्या कळपामध्ये शिरला. सगळे वासरच वळणारे होते ना. आता हे लहान लहान मुलं कृष्णाच्या सोबती वासरच होते, मोठ्या मोठ्या गायी नव्हत्या, वासरं होती. हा, लक्ष द्या इकडं. देवानं फक्त काय चोऱ्या करायसाठी अवतार धारण केला नव्हता, दही दूध खायसाठी अवतार धारण केला नव्हता. राक्षसांचा वध करण्यासाठी, सज्जनांचं रक्षण करण्यासाठी, दुर्जनांचा संहार करण्यासाठी, गायी ब्राह्मणांचं रक्षण करण्यासाठी, साधू संतांचं रक्षण आणि सदरक्षणाय खल निग्रहनाय. पोलिसाच्या वर्दीवर वाचला असेल तुम्ही. काय अर्थ त्याचा? सदरक्षणाय म्हणजे चांगल्यांचं रक्षण आणि खल निग्रहनाय म्हणजे वाईटांचा संहार. पोलिसाच्या वर्दीवर असते लिहिलेलं, पण ते याच्या उलट करतात नेमकं. त्याचे स्टार काढलेले आहे. ठाण्यात लिहिलेलं असते. निरीक्षण असते माझं, गेलं तिथं पाहतो मी बरं काही ना काय नेमकं, पण ते करतात नेमकं उलट. याच्या खल रक्षण आहे, सदनिग्रहण आहे. त्याच्यासाठी देवानं अवतार धारण केला होता. नुसतं गायी वळण्यासाठी नाही, ते तर निमित्त होतं. एक राक्षस आला वासराचं रूप घेऊन, वत्सासूर त्याचं नाव. वासराच्या कळपामध्ये शिरला आणि कृष्णानं ओळखलं हा राक्षस आहे. बस शेपटीला धरलं, त्याच्या गर 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 फिरवला आणि आकाशात दिला फेकून लांब. कवटाच्या झाडाला लागला, ते जाऊन कवटाच्या झाडाला लागला तो वत्सासूर आणि खाली पडला दणकन. बस भागवतामध्ये त्याचं वर्णन आलं. ग्रहीत्वा परपादाभ्यामो सहलांगुलम अच्युता भ्रामयित्वा कपित्याग्रे प्राहि गोदगत जीवितम्. असे एक नाही अनेक राक्षस मारले. एक बकासूर नावाचा राक्षस आला. बकासूर, बक म्हणजे बक नावाचा एक मोठा असुर होता. बगळ्याचा, बक म्हणजे बगळा म्हटले त्याला. मोठ्या बगळ्याचं रूप घेतलं त्यानं आणि त्याची चोच अशी फार मोठी होती म्हणतात, फार मोठी चोच अशी, आणि अतिशय तीक्ष्ण होती, तेजदार होती, खूप बलवान होता. पण त्यानं कृष्णाला गिळण्याचा प्रयत्न केला, गिळण्याचा प्रयत्न. हो, पण भगवंतानं दोन्ही हाताना अशी त्याची चोच गिळतानाच फाडली आणि त्याच्या एका शरीराचे दोन भाग केले. एका शरीराचे असे एक नाही अनेक राक्षस आले आणि त्या अनेक राक्षसांना भगवान कृष्णानं आणि बलराम दादा कमी नव्हता बरं का. त्याचं नाव राम ठेवलं होतं, पण त्याच्या बलामुळे त्याला बलराम असं म्हटलं जातं. अघासूर नावाचा एक मोठा राक्षस, अघासूर, पुतना, बकासूर. हो, त्या बकासुराचाच एक लहान भाऊ होता, लहान भाऊ. बलराम दादाला मारायसाठी अजगराचं रूप घेऊन आला. हो, जबडा फाडून मारलं, जबडा फाडून त्याला. हो, एक